हॅलो स्टुडंट्स, मागच्या पिरियडला काही लॉगॅरिथमवरती आपण प्रॉब्लेम सॉल्व केले होते आणि त्याच्यात त्या प्रॉब्लेम्सवरती तुम्ही घरी प्रॅक्टिस केलेलीच असेल. अजून आपण काही प्रॉब्लेम मी फक्त स्क्रोल करणार आहे आपल्याला लॉगॅरिथमवरती, म्हणजे तुम्हाला ते प्रॉब्लेमचं समजा स्क्रीनशॉट घेऊन, ज्यांच्याकडे पुस्तकं नसतील किंवा काही, तर त्यांना एक स्क्रीनशॉट घेऊन किंवा तुम्हाला ते पाहता येतील म्हणून. हा पाचवा प्रॉब्लेम आहे, कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन e⁻x इज इक्वल टू 0.3545. हे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर ह्या प्रॉब्लेमला आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. म्हणजे आपल्याला काय एक्सची व्हॅल्यू याच्यामध्ये जी आहे ती विचारलेली आहे. ही एक्सची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर लॉगच्या सहाय्याने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग आपण काय करतो, दोघी बाजूला या इक्वेशनमध्ये लॉग घेणार. म्हणजे लॉग ऑफ e⁻x इज इक्वल टू लॉग ऑफ दिस 0.3545 आपण लॉग घेतला. आपल्याला माहिती लॉगमध्ये e⁻x ix पण म्हणता येतो, त्या हा काय होईल लॉगच्या बाहेर येतो आणि तो मल्टिप्लिकेशन फॅक्टर होतो म्हणून हा एक्स बाहेर काढला आहे. पुढच्या स्टेपमध्ये -x लॉग ऑफ e, आणि या संख्येचा आपण काय केलेला आहे, लॉग पाहिला. लॉग कोणाचा पाहिला, आता 0.3545 आहेत, तर ही संख्या एकापेक्षा लहान आहे म्हणून आता आधी या संख्येचं काय करावं लागेल, आपल्याला कॅरेक्टरिस्टिक ठरवावं लागेल. एकापेक्षा लहान असलेल्या संख्येचं कॅरेक्टरिस्टिक काय पाहतो, मग आपण डेसिमल पॉईंटनंतर किती झिरो आहेत. आता इथं डेसिमल पॉईंटनंतर एकही झिरो नाही, म्हणून याच्यामध्ये काय होईल, एकही झिरो नाही म्हणजे झिरो किती आहे, झिरो आहेत. मग 0 + 1 इज इक्वल टू काय झालं, 1, आणि तो एकापेक्षा संख्या लहान असल्यामुळे 1 आला, तो त्याला होईल बार 1. त्यामुळे ह्या संख्येचं कॅरेक्टरिस्टिक आपण बार 1 लिहिलं. किंवा दुसरी सोपी आयडिया आहे याचं कॅरेक्टरिस्टिक ठरवण्यासाठी, जी संख्या फ्रॅक्शनमध्ये असेल त्यावेळेला जर डेसिमल पॉईंट फक्त असेल, त्याच्यानंतर 0 नसेल तर बार 1 घ्यायचं. डेसिमल पॉईंटनंतर आपल्याला आता मी पुन्हा तिथं ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल. आता एक संख्या आहे, हा डेसिमल पॉईंट आहे. हा डेसिमल पॉईंटनंतर समजा 3521 असं जर असेल तर आपल्याला इथं डेसिमल पॉईंट असेल फक्त आणि 3च्या पुढे 0 नसेल तर आपण काय करतो, त्याचा बार 1 आपण त्याचा कॅरेक्टरिस्टिक घेतो. किंवा मग दुसरी संख्या 0.354 असेल समजा, ती संख्या मी पुन्हा लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. आता काय डेसिमल पॉईंटनंतर एक 0 आहे म्हणून हा डेसिमल पॉईंटला 1 पकडायचा आणि हा 0 2, तर तो त्याचा कॅरेक्टरिस्टिक संख्येचा होईल बार 2. जसे जसे 0 वाढत जातील तसं आपण कॅरेक्टरिस्टिक ठरवतो. आपण पाहिलेलं पण आहे, तरीसुद्धा एक सोपी त्याच्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी 354 ही संख्या असेल. आता पुढची, तर याच्यामध्ये आपण डेसिमल पॉईंटपासून डेसिमल पॉईंट 1, हा 0 2, हा दुसरा 0 3 असलं बार 3. अशा प्रकारे आपण त्याचा कॅरेक्टरिस्टिक आपण ठरवू शकतो. तर आपण मग बार 1 त्याचं कॅरेक्टरिस्टिक इथे झाला. त्याच्यानंतर आता आपण काय बघणार, लॉग टेबलमध्ये लॉग बघताना आपण आता हा डेसिमल पॉईंट विसरून जायचा, ही संख्या पूर्ण कन्सिडर करायची लॉग पाहताना. मग आपण 35चा लॉग बघणार 4मध्ये, आणि जो लॉग येईल त्याच्यामध्ये 5 मधला जो डिफरन्स आहे, उजव्या हाताला जे डिफरन्स दिलेले आहेत त्याच्यामधला 5चा डिफरन्स आलेल्या लॉगमध्ये मिळवणार, तर तो येतो 5484. असा लॉग आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आता काय केलं, लॉग ऑफ ईची किंमत आपल्याला माहिती आहे, 0.4343 लॉग ऑफ ईची किंमत आहे. ते आपण -x मल्टिप्लाइड बाय 0.4343 इज इक्वल टू. आता काय आहे इथे संख्येमध्ये काय आहे, हा बार असल्यामुळे ही संख्या काय आहे, इथे बार म्हणजेच काय, कॅरेक्टरिस्टिक हा मायनस आहे आणि मॅन्टिसा हा पॉझिटिव्ह आहे. त्याला काय करून घेतलं आहे, पूर्ण संख्येला ही अर्धी संख्या जी आहे निगेटिव्ह आहे आणि अर्धी संख्या पॉझिटिव्ह आहे. इथं आता काय, मॅन्टिसा पॉझिटिव्ह आहे आणि कॅरेक्टरिस्टिक बार हा काय -1 आहे, म्हणून त्याला पॉझिटिव्ह करून घेतलेलं आहे. इथे पूर्ण संख्येला निगेटिव्ह करून घेतलं. ते करून घेण्यासाठी काय केलेलं, मग कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण 1 मिळवला आणि मॅन्टिसामधनं 1 मायनस केला आणि आपल्याला जी संख्या मिळेल यांचं, हे दोघांचं बार 1 + 1 म्हणजेच मायनस आहे, त्यामुळे 0 उत्तर आलं. या संख्येतनं एकातनं ही संख्या मायनस केली तर आपल्याला ही संख्या 4516 मिळते. आणि एक मोठी संख्या इथं 1 आहे त्यामुळे त्याचं मायनस चिन्ह आहे म्हणून आपण दिलं. पूर्ण संख्या आता मायनस झाली. आता आपल्याला काढायची एक्सची किंमत. मग एक्स इज इक्वल टू काय आहे, हा एक्स हा संख्या आहे, या बाजूला गेली तर इकडे मल्टिप्लाइड बाय
राईट हँड साईडला येताना ती डिवायडेड बाय झाली. या दोघांचा जो भागाकार केला ते एक्सची किंमत आपल्याला मिळते 1.0398. अशा प्रकारे एक्सची किंमत काय करू शकतो आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता हे बघा, हा मायनस चिन्ह आहे आणि हा मायनस चिन्ह आहे. ही मायनस 0.4343 एक्सला मल्टिप्लाइड बाय आहे. इकडे जाताना तो डिवायडेड बाय झाला आणि मायनस मायनस चिन्ह देखील काय झालं, कॅन्सल आउट झालं. त्यामुळे ही संख्या आपल्याला पॉझिटिव्ह मिळाली. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. दिलेला आहे पुढचा प्रॉब्लेम. सॉल्व 6√0.036 डिवायडेड बाय 7.9. तर आपल्याला पहिले काय हा रूट काढायचा आहे. रूट काढताना आपण पाहिलेलं आहे, त्याला काय आहे, तो 6 आहे, मग 1/6 झाला. तर मग आता दोघीकडे लॉग घेणार. 1/6 मल्टिप्लिकेशन फॅक्टर झाला. आता इथे लॉग ऑफ 0.36 डिवायडेड बाय 7.9 या दोघांचा भागाकार आहे म्हणून यांच्यात सेपरेट लॉग घेतला, त्यांची काय होते, वजाबाकी होते. लॉगॅरिथमचा तो नियम आपण पाहिलेला आहे. त्यामुळे काय झालं, आता लॉग ऑफ 1.6 जसं तसं लॉग ऑफ 0.036 मायनस लॉग ऑफ 7.9 हा त्यांचा लॉग असं झाला. त्याच्यानंतर दोघांची आपण लॉग बघणार. याचं कॅरेक्टरिस्टिक मग ती सांगितल्याप्रमाणे लॉग ऑफ 0.036 हा 0.036चा लॉग कसा येईल, आता डेसिमल पॉईंट 1 आणि हा 0.2 असं आपण मोजलं. हा बार 2 झाला. नंतर तुम्ही काय बघणार, लॉग मग 36चा लॉग तुम्ही बघणार 0मध्ये. 36चा लॉग 0मध्ये आहे 6563 हा तुम्हाला येईल. मायनस आता 79चा लॉग तुम्ही बघणार आणि याचं कॅरेक्टरिस्टिक कसं ठरलं, पूर्णांक संख्या किती आहे याच्यामध्ये, फक्त डेसिमल पॉईंटच्या आधीची संख्या 1 आहे म्हणून त्याच्यामधनं -1 केला कॅरेक्टरिस्टिक ठरवताना तर तो 0 होईल म्हणून त्याचा कॅरेक्टरिस्टिक झाला 0. आणि 79चा तुम्ही लॉग बघणार 0मध्ये तर तो येईल 8976. हे लॉगची वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला संख्या मिळेल 1/6 बार 3.6687. आता हा बार 3 म्हणजे फक्त काय आहे, कॅरेक्टरिस्टिक निगेटिव्ह आहे, संख्या मात्र पॉझिटिव्ह आहे म्हणून त्या संख्येला काय करायचं, आपण पॉझिटिव्ह करून घ्यायचं. पॉझिटिव्ह करताना कसं होईल आपल्याला माहिती आहे. हा -3 करायचा असेल तर ही संख्या काय आहे, ही प्लस आहे. त्यामुळे आता त्याच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये जो आहे इथे आपण 1 मिळवणार कॅरेक्टरिस्टिकमध्ये आणि याच्यामधनं काय करणार, 1 मायनस करणार. ते केलं तर आपल्याला उत्तर इथे येणार आहे -2.3413. अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला हे बघा इथे -1 केलेलं आहे आणि इकडे +1 केलेलं आहे. हे उत्तर मिळालं बार. आता ह्यांचा आधी वजाबाकी करून घ्यायचे, हे उत्तर मिळालं. नंतर खालच्या स्टेपमध्ये इथे केलेलं आहे. मायनसची संख्या मिळाली -0.3902. पुन्हा सांगतो, इथे मायनस ही संख्या अशा प्रकारे लिहितात. आता यांची दोघांची जर वजाबाकी केली आपण तर वजाबाकी केल्यानंतर ही संख्या तुम्हाला मिळेल किंवा यांची बेरीज चिन्ह दिलं, बेरीज करा म्हणजेच ती मोठ्या संख्या वजा असल्यामुळे वजाबाकीच होते. ही संख्या आपल्याला मिळेल. ही संख्या आता मायनस असल्यामुळे त्याचा अँटीलॉग पाहता येत नाही म्हणून त्याला काय करायचं, या संख्येला मॅन्टिसा जो आहे मॅन्टिसा पॉझिटिव्ह करावा लागेल. म्हणून आपण कॅरेक्टरिस्टिकमधनं 1 मायनस केला आणि मॅन्टिसामध्ये 1 मिळवला तर आपल्याला हा मिळाला बार 1. आता काय झाला, मॅन्टिसा पॉझिटिव्ह झाला म्हणून मॅन्टिसाचा काय घेतला, अँटीलॉग ऑफ बार 1.6098 आणि त्याचा अँटीलॉग बार 1 घेतला. तुम्ही काय करणार, अँटीलॉग पाहताना आपण फ्रॅक्शनल भागाचं पाहतो म्हणजे 0.6098 म्हणजे 0.60चा अँटीलॉग बघणार तुम्ही. अँटीलॉगॅरिथम टेबलमध्ये कॉलममध्ये 0.60चा 9मध्ये अँटीलॉग पाहणार आणि 8मध्ये काय बघणार, मीन डिफरन्स. तो पाहिल्यानंतर तुम्हाला जे उत्तर येतं त्याचा लॉग येतो 4071. मग आपल्याला कॅरेक्टरिस्टिक किती आहे, बार 1. आता आपल्याला संख्या काय आलेली आहे, 4071 असं आलेलं आहे आणि कॅरेक्टरिस्टिक बार 1 आहे. कॅरेक्टरिस्टिक काय आपल्याला बार 1 आहे. कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बार 1 आलेला आहे. ही जी संख्या होती, मी पुन्हा इकडे संख्या लिहून घेतो. संख्या आपल्याला काय आहे 698 आणि 4071. इथं हे 698 ही संख्या आहे. ह्या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे, अँटीलॉग पाहायचा आहे. म्हणजे 60चा तुम्ही 0.60चा अँटीलॉग बघणार, 9मध्ये अँटीलॉग आणि 8मध्ये मेन डिफरन्स. तो जो आलेला आहे तो आपल्याला काय आला आहे, हा आला आहे इथं अँटीलॉग पाहताना 4071 असा आला. त्याचं काय आला 40
40 71 हा अँटीलॉग आला, हा अँटीलॉग आला. आता कॅरेक्टरिस्टिक आपल्याला किती आहे? -1. -1 कॅरेक्टरिस्टिक कसा असतो बघा, इथे दिलेला आहे 0 पॉईंट असेल आणि इथं 0 नसेल, फक्त डेसिमल पॉईंट असेल तर -1 लिहितो. मग काय करावं लागेल आपल्याला? फक्त इथे डेसिमल पॉईंट लिहिणार. झालं त्याचं ॲन्सर. दिस इज द अँटीलॉग. हा झाला 0.4071. अशा प्रकारे अँटीलॉग आपण पाहतो आणि आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येतात. काही प्रॉब्लेम दिलेले आहेत, तुम्ही ते सॉल्व करा. मी फक्त प्रॉब्लेम आता स्क्रोल करतो जेणेकरून तुम्हाला व्हेरी सॉल्व प्रॉब्लेम असल्यामुळे ते तुम्हाला अंडरस्टँडिंगला सोपं जाईल. ते प्रॉब्लेम पहा. अजून काही सॉल्व प्रॉब्लेम दिलेले आहेत ते पण सॉल्व करायचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीनशॉट घेऊनही तुम्हाला अभ्यास करता येईल किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तरी सॉल्व प्रॉब्लेम असतीलच त्याच्यामध्ये. सो ऑल दीज आर द प्रॉब्लेम्स. फाइंड अ pH असं प्रॉब्लेम परीक्षेमध्ये आले तर आपल्याला सॉल्व करता येऊ शकतात. अशा प्रकारे हे काही सॉल्व प्रॉब्लेम आहेत, सोडून दिलेले प्रॉब्लेम आहेत. युजिंग द 4 फिगर लॉगॅरिथम टेबल फाइंड अ लॉगॅरिथम ऑफ काही संख्या दिलेल्या आहेत, त्यांचे लॉग कसे काढायचे ते दिलेले आहेत. त्यांचं उत्तर दिलेलं आहे, तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. आता 7 8 9 जो संख्या आहे याच्यात 3 डिजिट आहे म्हणून त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर 2 येईल, कारण 3 डिजिट -1 करतो आपण कॅरेक्टरिस्टिक असताना, आणि त्याचा लॉग काय येईल? 78चा 9मध्ये लॉग बघणार. तसं ही संख्या दिलेली याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 डिजिट आहेत. 6 डिजिट आहेत म्हणून त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय येईल? 6 - 1 5, म्हणजे बघा इथं 5 कॅरेक्टरिस्टिक. आणि लॉग कोणाचा बघणार आहे तुम्ही? लॉगमध्ये बाकीची संख्या राऊंड ऑफ करावं लागेल, कारण इथे किती डिजिट आहेत? 1 2 3 4 5 6 एवढे डिजिट आपल्याला नको. आपल्याला ॲक्च्युली 4च डिजिट आहेत. आता पुढची डिजिट ते 0 असल्यामुळे त्याला कन्सिडर केलं नाही तरी चालेल. ते सोडून दिले तर आपल्याला होईल 42 71, म्हणजे 42चा 7 आणि 1मध्ये तुम्ही लॉग बघणार. अशा प्रकारे लॉग बघतो, तो येईल तुम्हाला 6305. तुम्ही लॉग टेबलमध्ये पाहिला. इथं बघा ही संख्या आहे, याचं कॅरेक्टरिस्टिक कसं ठरवणार? मग आपण डेसिमल पॉईंटला 1 कन्सिडर करतो. 1 2 3 4 3 शून्य आणि डेसिमल पॉईंट 4 झालं. मग याच्यामध्ये काय येईल? त्याचा कॅरेक्टरिस्टिक जो आहे तो काय येईल? -4. काय येईल? -4. इथं बघा -4 त्याचं कॅरेक्टरिस्टिक आलं आहे. आणि लॉग बघताना काय करणार? 23चा 0मध्ये लॉग बघणार. अशा प्रकारे वेगवेगळ्या संख्यांचे लॉगॅरिथम तुम्ही पाहू शकतात. हे तुम्हाला स्क्रोल करतो, ते तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला ते अंडरस्टँडिंगला सोपं होईल. दीज आर द प्रॉब्लेम्स. अशा प्रकारे आपलं हे जे काही लॉगॅरिथम आपला संपलेला आहे पार्ट, लॉगॅरिथम पार्ट आपल्याला या ठिकाणी हे प्रॉब्लेम्स थ्रू संपलेला आहे. भरपूर प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत तुम्हाला अंडरस्टँडिंगला. लॉगचा वापर कसा करायचा त्यानुसार. अशा प्रकारे काही शंका असतील कुठल्या प्रॉब्लेमबद्दल तर व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही मला तुम्ही लिहा. आय विल ट्राय टू सॉल्व द प्रॉब्लेम. हे बघा प्रॉब्लेम दिलेले आहे. कॅरेक्टरिस्टिक मॅन्टिसा हे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, ते परीक्षेमध्ये पण काही आपल्याला येऊ शकतात. हे काही अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत, सोडवलेले नाहीत पण उत्तरं दिलेली आहेत, ते तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करायचा. काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, उत्तरं दिलेली आहेत, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा. नाही आलं मला विचारा, आय विल ट्राय टू सॉल्व. अशा प्रकारे आता आपल्याला पुढचा पार्ट जो आहे याच्यामधला, त्याचा पुढचा पार्ट आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. केमिस्ट्रीमध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये किंवा तुम्ही फिजिक्स विषय शिकत असाल तर आपल्याला काही रिलेशन्स जे आहेत ते आपल्याला फिजिकल क्वांटिटीज असतील, केमिकल क्वांटिटीज असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रिलेशन्स आपल्याला जे दाखवायचे असतात याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्समध्ये, ते रिलेशन दाखवण्यासाठी काय करतो आपण? ग्राफचा वापर करतो. आता आपल्याला फिजिकल क्वांटिटीचे रिलेशन्स फिजिकल केमिस्ट्रीमध्ये दाखवायचे असतात. आता या ज्या काही व्हॅल्यू असतील त्या या वेगवेगळ्या व्हॅल्यू ज्या असतात त्या बदलतात आणि त्या इंडिपेंडंट व्हॅल्यू असतात. तेव्हा आपण काय म्हणतो? द फर्स्ट कॉल इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. काही डिपेंडंट व्हॅल्यू असतात आणि काही इंडिपेंडंट व्हॅल्यू असतात. ज्या व्हॅल्यू डिपेंडंट दुसऱ्यावर डिपेंड असतात त्यांना डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो, आणि काही असतात इंडिपेंडंट, ते कोणावर अवलंबून नसतात, त्यांना इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो. द व्हॉल्यूम ऑफ द गॅस व्हॅरीज विथ द प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. एखाद्या गॅसचं व्हॉल्यूम जर आपण घेतलं तर गॅसचं व्हॉल्यूम बदलतं
जसं प्रेशर आपण एखाद्या टेम्परेचरला जसं आपण प्रेशर चेंज करू तसं व्हॉल्यूम चेंज होतं. देन व्हॉल्यूम अँड प्रेशर काय झालं मग हे व्हेरिएबल्स आहे. व्हॉल्यूम बदलतं आणि प्रेशर दिल्यामुळे बदलतं, त्यामुळे व्हॉल्यूम आणि प्रेशर काय झालं हे व्हेरिएबल्स झाले. त्यामुळे अशा जे काही व्हेरिएबल्स असते ते कॅन बी कन्व्हिनियंटली रिप्रेझेंटेड बाय द ग्राफ. असे व्हेरियस प्रेशरला जर आपल्याला व्हॉल्यूम नोट डाऊन करायचं असेल, ते रिलेशन दाखवायचं असेल तर आपण ग्राफच्या सहाय्याने आपल्याला डिटेल ते कळत. ग्राफ काय आहे मग? ग्राफ रिप्रेझेंट्स द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स. दोन व्हेरिएबलमधलं रिलेशन सांगणारी गोष्ट डायग्रॅम म्हणजेच काय असतो? ग्राफ असा असतो. ग्राफ पुन्हा काय आपल्याला करता येईल? ग्राफ इज डिफाइंड ॲज अ पिक्चर ऑर द डायग्रॅम प्लॉटेड बिटवीन टू ॲक्सिस ॲट राईट अँगल्स टू इच अदर, showing variation of one physical quantity with respect to the other physical quantity. ग्राफ ही अशी डायग्रॅम आहे किंवा पिक्चर आहे जी दोन ॲक्सिस एकमेकांना राईट अँगल 90 अंशामध्ये असलेल्या दोन ॲक्सिसच्या साहाय्याने दाखवली जाते आणि तिच्यामध्ये काय होतं? फिजिकल क्वांटिटीजमध्ये दोन फिजिकल क्वांटिटीजमध्ये जे व्हेरिएशन असेल ते दाखवलं जातं. आपल्याला इथं हे करता येईल बघा. म्हणजे ग्राफ काय आहेत? दीज आर द इट इज द फिगर ड्रॉन बाय द टू ॲक्सिस, दोन ॲक्सिस, आणि ते कसे आहेत? एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीमध्ये एकमेकांना आहेत आणि ज्यांच्याद्वारे काय केलं जातं? एक्स व्हेरिएबल आपण इकडे म्हणू एक्स व्हेरिएबल आणि वाय व्हेरिएबलचं काय केलं जातं? रिलेशन दाखवलं जातं. त्याला आपण म्हणतो ग्राफ. ते रिलेशन कसंही असेल, हे असं असू शकतं, असं असू शकतं, असं असू शकतं. ते काय आपण कुठल्या प्रकारच्या क्वांटिटीजनी काय मेजर करतो त्याच्यानुसार इथं 0पासून सुरू होऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ आपण असे मिळतात. ते रिलेशन दाखवण्यासाठी जी डायग्राम असते तिला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज ए ग्राफ. आता जो ग्राफ आहे, प्लॉटिंग ग्राफ ऑन रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट्स, ते कोऑर्डिनेट झोन आपल्याला असतात, मग त्यांच्यावरती ग्राफ कसा काढायचा ते आपल्याला बघायचं आहे. मी फक्त आता हे रीड करतो ना, ॲक्च्युली आपण प्रॅक्टिकली बघू ग्राफसाठी काय गोष्टी लागतात ते. प्लॉटिंग द ग्राफ ऑफ द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट्स इज व्हेरी सिम्पल and familiar to all. It consists of plotting a magnitude of one variable along the horizontal scale or the axis and another variable along the vertical scale of the axis. The horizontal axis is called as x-axis and the value along it are known as abscissa. म्हणजे जो काही हॉरिझॉन्टल लाईन जी असते तिला ॲप्सिसा म्हणतो आपण, अँड रिप्रेझेंटेड बाय द एक्स, अँड वर्टिकल ॲक्सिस इज कॉल्ड ॲज अ वाय, अँड इट्स व्हॅल्यूज अलॉंग इट आर नोन ॲज ए ऑर्डिनेट्स. ॲप्सिसा आणि ऑर्डिनेट्स म्हणजे काय आहे? ग्राफमध्ये आपण एक लाईन व्हर्टिकल असते आणि एक लाईन कशी असते? हॉरिझॉन्टल असते. हॉरिझॉन्टल लाईनला आपण एक्स ॲक्सिस असं म्हणतो आणि व्हर्टिकल लाईनला आपण वाय ॲक्सिस असं म्हणतो, आणि एक्स ॲक्सिसवरचे जे काही पॉईंट्स असतील त्या पॉईंट्सला ॲप्सिसा असं म्हणतो, आणि वाय ॲक्सिसवरती जे काही पॉईंट असतील त्याला ऑर्डिनेट्स असं आपण म्हटलो. ॲप्सिसा आणि ऑर्डिनेट्स जे काही पॉईंट असतील त्यांना असं आपण म्हणतो. तुम्ही हे ग्राफ काढलेला आहे, पण हे फक्त रिमाइंडर आहे आपल्याला एक प्रकारे. ओके, known as ordinates represented by the y axis वरती ordinates असतात. The intersection of x and y is called as a origin for which the value of abscissa and ordinates both are 0. म्हणजेच या दोघांचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, म्हणजे इथे या पॉईंटला आपण काय म्हणतो? ओरिजिन असं म्हणतो, की 0 पॉईंट. ज्या पॉईंटला काय असते? एक्सची व्हॅल्यू पण 0 असते आणि वायची व्हॅल्यू देखील काय असते? 0 असते. सो त्याला आपण एक्स आणि वाय जे डिवाइड आहेत ना, इंटरसेक्शन ऑफ द एक्स अँड वाय डिवाइड्स द पेपर इन टू 4 पार्ट्स called as the quadrants, and the 4 quadrants have different values of x, y. The value of x are positive on the right side of the y axis and the values of x are negative on the left axis, negative on left side of the axis. म्हणजे आता आपण काय करतोय? The values of y are positive above the x axis
and the values of y are negative below the x-axis, and these values of x and y in different quadrants are shown in table 3.1. वेगवेगळे क्वाड्रंट्स आहेत बघा. मग आता आपण काय केलेलं आहे, ग्राफ काढलेला आहे. या ग्राफमध्ये ज्या असतील त्यांच्या व्हॅल्यूज कशा आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे ग्राफ कसा काढला जातो, आता हा आपण हाफ पार्ट काढलेला आहे. आपण त्याला जर पूर्ण रेषा आपण काढल्या अशा प्रकारे, दिस इज द व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन अँड दिस इज अ व्हर्टिकल लाईन. याला आपण म्हणतो एक्स ॲक्सिस, याला आपण म्हणतो वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचं इंटरसेक्शन म्हणजे जे छेदतात दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज ए ओरिजिन ऑर झिरो पॉईंट. याच्यामध्ये आता एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचा प्रत्येक क्वाड्रंट किती तयार झाले, 1 2 3 आणि 4 क्वाड्रंट्स आपल्याला तयार झाले. या चारही क्वाड्रंट्समध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कशा असतात, वेगवेगळ्या असतात. म्हणजे वाय आहे इथे, आता वायच्या राईट हँड साईडला वायच्या किमती कशा असतात, पॉझिटिव्ह असतात. आणि एक्सच्या अबो साईडला एक्सच्या किमती कशा असतात, पॉझिटिव्ह असतात. एक्स जो आहे एक्सच्या बिलो ज्या असतात एक्सच्या व्हॅल्यू कशा असतात, मायनस असतात. आणि हा वाय आहे, आता मग वायच्या राईटला बिलो ज्या व्हॅल्यूज असतात त्या कशा असतात, दीज व्हॅल्यूज आर पॉझिटिव्ह. एक्सच्या व्हॅल्यूज इथं पॉझिटिव्ह असतात आणि वायच्या व्हॅल्यूज काय असतात, निगेटिव्ह असतात. या क्वाड्रंटमध्ये आपल्याला वायच्या व्हॅल्यू कशा असतात, या निगेटिव्ह असतात आणि एक्सच्या व्हॅल्यू देखील कशा या बाजूला जर आपण केलं ते देखील निगेटिव्ह असते. आणि इथं वायची व्हॅल्यू कशी असते, या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असते आणि ही एक्स आहे, एक्सची व्हॅल्यू कशी असते, निगेटिव्ह असते. सो अशा प्रकारे या व्हॅल्यूज ज्या असतात वेगवेगळ्या क्वाड्रंट्समध्ये, म्हणजे ज्या दोन लाईन्सने एकमेकांना 90 डिग्रीमध्ये छेदलं, इंटरसेक्ट केलं, त्याचे 4 क्वाड्रंट तयार झाले आणि त्या 4 क्वाड्रंट्समध्ये व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय आर डिफरंट. ते आपल्याला ग्राफमध्ये इथं दाखवलेलं आहे. फर्स्ट क्वाड्रंट एक्स पॉझिटिव्ह, वाय पॉझिटिव्ह. हे बघा इथं ग्राफमधनं आपण डायरेक्ट बघू. हे क्वाड्रंट तयार झाले, या लाईनने इंटरसेक्शन केलं, अशा प्रकारे हा एक्स ॲक्सिस झाला आणि हा व्हर्टिकल जो आहे तो वाय ॲक्सिस. त्याच्यापासून 4 क्वाड्रंट तयार झाले, क्वाड्रंट फर्स्ट, क्वाड्रंट सेकंड, क्वाड्रंट थर्ड आणि क्वाड्रंट फोर्थ. हे 4 क्वाड्रंट तयार झाले. याच्यामध्ये किमती दिलेल्या आहेत. एक्स ॲक्सिस जे आहे इथं एक्स वरचा पॉईंट जर घेतला आपण, कुठलाही पॉईंट ज्याच्यामध्ये आपल्याला किमती काढता येतील, याच्यामध्ये जी एक्सची किंमत आहे, एक्स ॲक्सिसची किंमत बघा ही 1 आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आणि वायची किंमत मी थोडंसं खाली स्क्रोल करतो जेणेकरून आपल्याला आता वायची किंमत जी आहे, वाय म्हणजे हा वायची किंमत 3 आहे. दोघी काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये आपण हा पॉईंट जर कन्सिडर केला, कुठलाही एक पॉईंट तुम्ही कन्सिडर करू शकता, त्याच्यावरती एक्सची किंमत म्हणजे या ॲक्सिसवर काय किंमत आहे, ही एक्सची किंमत या ॲक्सिसवर असेल. आता इथे दाखवताना चुकीचं दाखवलं गेलेलं आहे. सॉरी, हा 2 किंमत आहे याची, हा 2 आहे. एक्स पॉझिटिव्ह आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. वायच्या खाली किमती ह्या निगेटिव्ह असतात, म्हणून वायची किंमत काय येईल इकडे, -2. म्हणजे इथं एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह. या क्वाड्रंटमध्ये या वायच्या किमती निगेटिव्ह आहेत आणि एक्सच्या किमती देखील निगेटिव्ह आहेत, म्हणजे दोघी पॉईंट्स ती निगेटिव्ह येतील. म्हणून हा जो पॉईंट घेतलेला आहे एक्स -2 आहे आणि वाय कसा आहे, -4 आहे. तर इथं व्हॅल्यू लिहिताना आपण आधी एक्सची व्हॅल्यू लिहितो, नंतर वायची लिहितो. क्वाड्रंट नंबर 4मध्ये काय होईल, वायच्या पॉझिटिव्ह आणि एक्सच्या निगेटिव्ह. एक्सची किंमत किती येईल, मग ह्या पॉईंटची एक्सवर एक्सटेंड झालो तर इट इज -3 आणि वायची किंमत वाय ॲक्सिसवर गेलो तर -1. सॉरी, इथं प्लस किमती आहेत, प्लस. अशा प्रकारे क्वाड्रंट्समध्ये आपण त्याच्या व्हॅल्यूज आपण काय करू शकतो, कुठलाही पॉईंट जर घेतला तर आपल्याला मिळू शकतात. हा ग्राफ 1 आहे. मग आपल्याला काय ग्राफ 1 काय केलेलं आहे, आपण सिलेक्ट केला प्रॉपर स्केल. त्याच्यामध्ये इथं स्केल लिहिलेलं आहे बघा. एक्स ॲक्सिसवर काय आहे, 1 सेंटीमीटर = 1. म्हणजे हा जो एक्स ॲक्सिस आहे याच्यावरती ही जी 1 सेंटीमीटर आहे अंतर, याला आपण 1 कन्सिडर केलेलं आहे. हे स्केल घेतलं आपण वेगवेगळं घेऊ शकतो. आपण 2 सेंटीमीटरला देखील 1 म्हणू शकतो. आपण आपल्याला ॲज पर रिक्वायरमेंट वी हॅव टू सिलेक्ट द स्केल. आपल्याला जशी गरज असेल, डिपेंडिंग अपॉन दॅट वी हॅव टू सिलेक्ट द स्केल्स ऑन द ॲक्सिस एक्स अँड वाय ॲक्सिस. आणि आपल्या व्हॉट काइंड ऑफ द ग्राफ वी आर गोइंग टू प्लॉट.
दॅट ऑल्सो डिसाइड्स द स्केल ऑफ द ग्राफ. कुठल्या प्रकारचा ग्राफ आपल्याला काढायचा आहे ते देखील त्याच्यावरून देखील आपल्याला स्केल ठरतं. पण या दिलेल्या ग्राफमध्ये काय आपल्याला एक्स ॲक्सिस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1. म्हणजे बघा हे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1, 1 सेंटीमीटर अंतर आहे, त्यामुळे 2, मग 3, 4 असं आपण काढतो. या डाव्या साईडला काय होईल -1, मग चिन्ह त्याचं मायनस व्हॅल्यूज असल्यामुळे -1, -2, -3, -4 अँड सो ऑन. वरती आपण 1, 2, 3, 4, 5, 6 हे 1 सेंटीमीटर बरोबर. खाली वाय ॲक्सिसवरती व्हॅल्यू मायनस असतात म्हणून -1, -2, -3, -4 अशा प्रकारे या व्हॅल्यूज काय केल्या आपण डिसाईड केलं. व्हेरिएबल डिपेंड्स अपॉन द मॅग्निट्यूड ऑफ 2 व्हेरिएबल्स. इट इज नेसेसरी टू हॅव द सेम स्केल ऑन द बोथ ॲक्सिस. 2 ॲक्सिसवर एका ॲक्सिसवर आपण जे स्केल घेतलं ते स्केल काय करावं लागतं आपल्याला दोघी ॲक्सिसवर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 जर घेतलं तर वाय ॲक्सिसवरही ते आपल्याला ते स्केल आपल्याला घ्यावं लागतं. अशा प्रकारे आपण हा ग्राफ ड्रॉ करतो. आता त्याच्या ग्राफ्समध्ये वेगवेगळ्या जे काही गोष्टी आहेत, काय असतं, ड्रॉईंग द पॉईंट्स अँड लाईन्स ऑन द ग्राफ ऑफ द पेपर. त्याच्यावरती पॉईंट कसे ड्रॉ करायचे ते आता आपण बघणार आजच्या पिरियडपुरतं. पॉईंट ड्रॉ करताना काय, पॉईंट ऑन ग्राफ इज कम्प्लिटली डिफाईन्ड बाय द सेट ऑफ 2 कोऑर्डिनेट्स. एखादा पॉईंट काय आहे, कुठलाही पॉईंट घेतला, इट इज अ सेट ऑफ 2 कोऑर्डिनेट्स. सेट ऑफ कोऑर्डिनेट्स म्हणजे काय, दोन्ही ॲक्सिसवरच्या किमती त्याच्यामध्ये असतात. एक असते ॲप्सिसा, एक्स ॲक्सिसवर जी असेल त्याची व्हॅल्यू ॲप्सिसा, आणि वाय ॲक्सिसवर असेल त्याची व्हॅल्यू ऑर्डिनेट आपण म्हणतो. ॲप्सिसा जो आहे काय दाखवतो आपल्याला, डिस्टन्स ऑफ एक्स, डिस्टन्स ऑफ एक्स. Abscissa represent distance x from the x-axis, which is written first, and ordinate represent distance y from the y-axis. x काय दाखवतो, x ॲक्सिस पासूनचं अंतर, x म्हणजे ओरिजिनपासूनचं x ॲक्सिसवरचं अंतर, या पॉईंटचं हे अंतर, हे ह्याला आपण ॲप्सिसा म्हणतो. आणि ते x अंतर आपण आधी लिहिताना, आणि ह्या पॉईंटचं y ॲक्सिसवरचं अंतर जे आहे त्याला आपण म्हणतो ऑर्डिनेट म्हणतो. आणि तो दुसऱ्यांदा लिहितो. पहिल्यांदा एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू लिहितो, नंतर आपण लिहितो वाय ॲक्सिसची व्हॅल्यू. आता हा ग्राफ जो दाखवलेला आहे याच्यामध्ये, या ग्राफवरती आपल्याला काही पॉईंट दाखवलेले आहेत. तिथे ग्राफवर काही पॉईंट दाखवलेले आहेत. पॉईंट आहेत P, Q, R, S इन डिफरंट क्वाड्रंट्स, अँड कोऑर्डिनेट्स आर गिवन इन द ब्रॅकेट विथ द ॲप्सिसा फर्स्ट अँड ऑर्डिनेट सेकंड विथ देअर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह साईन. काही किमती आपल्याला इथे दाखवलेल्या आहेत, त्याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईननुसार किंवा आपल्याला देखील त्या किमती काढता येऊ शकतात. आता बघा आपल्याला पॉईंट कसे दिले आहेत, की आपण असं P, Q, R, S कुठलेही पॉईंट आपण इथे दिलेले आहेत. समजा हा पॉईंट आपण कन्सिडर करायचं म्हटलं तर या पॉईंटची व्हॅल्यू काय येईल आपल्याला बघा. एक्स ॲक्सिसवरती जर आपण घेतलं तर काय येईल इथे 1. या पॉईंटची किंमत काय झाली मग 1, आणि वाय ॲक्सिसची किंमत काय झाली त्याची 6. अशा प्रकारे आपल्याला किंमत काढता येऊ शकते. आता इथं बघा ॲक्सिसवर स्केल दिलेला आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1, आणि वाय ॲक्सिसवर काय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 दिलेला आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 दिलेलं आहे, आणि एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 स्केल दिले आहे. ते आपल्याला मेन्शन करावं लागतं या राईट हँड कॉर्नरला स्केल ऑफ द ग्राफ. आता हा जो पॉईंट घेतला याचा एक्स पॉईंट काय येईल बघा, एक्स आहे 2, आणि वाय पॉईंट काय येईल त्याचा 8. या वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये त्याचे वेगवेगळ्या. आता हा पॉईंट जो आहे हा थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे, म्हणून याची एक्स किंमत जी आहे ही एक्स किंमत झाली -1, आणि याची वाय किंमत इथं वरती घेतलं ती देखील काय आहे, सरी इथं -1 नाही आहे. इथं आपण इकडे जर आलो, ओके हाफ रेषा आहे म्हणून 1 आलं, हे 1 येईल, आणि वरती गेलो तो -1. किंवा हा पॉईंट आहे, याची जर किंमत आपण एक्स ॲक्सिसवर पाहिली तर -2. पहिल्यांदा आपण -2 लिहिणार, नंतर त्याची वाय ॲक्सिसवरची किंमत आहे -4, -2, -4. अशा प्रकारे वेगवेगळ्या पॉईंट्सची किंमत आपण काय करू शकतो, व्हॅल्यू आपण काढू शकतो. ए लाईन ऑर कर्व इज फॉर्म्ड बाय द लार्ज नंबर ऑफ पॉईंट्स. Each point of the curve has coordinates with the satisfy a given algebraic equation. Consider the graph for the equation y is equal to 3x plus 2. आता कुठलीही जी काही लाईन ड्रॉ केलेली असते त्याला काय असतात, ऑर्डिनेट्स असतात, आणि त्यांच्या ऑर्डिनेट्स ज्या असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्सचे नंबर दिलेले असतात. त्यानुसार आता एखादं ते त्या कॉर्डिनेटच्या व्हॅल्यूला ते सॅटिस्फाय करतात. आपण कन्सिडर करतो एक इक्वेशन y इज इक्वल टू 3x plus 2. एका लाईनीचं इक्वेशन आहे. द कोऑर्डिनेट्स ऑफ ईच पॉईंट ऑन द लाईन आर ऑब्टेन बाय
पुटिंग द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ एक्स. आपण एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण जर इक्वेशनमध्ये टाकल्या तर आपल्याला एक्सची किंमत काय करता येते, इक्वेशनमध्ये कॅल्क्युलेट करता येऊ शकते. तिथं खाली दिलेलं आहे इन इक्वेशन द करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज ऑफ वाय आर ऑब्टेन. त्यानुसार वायच्या व्हॅल्यू आपल्याला करस्पॉन्डिंग व्हॅल्यू मिळू शकतात. ॲटलिस्ट 4 such points are required to draw a line. 4 पॉईंट आपल्याला लाईन ही काढलेली, कमीत कमी 3 ते 4 पॉईंट आपल्याला लागतात लाईन ड्रॉ करण्यासाठी. ॲटलिस्ट अशा प्रकारे या टेबलमध्ये काही कोऑर्डिनेट्स आहेत. तो कोऑर्डिनेट्स फॉर इक्वेशन y = 3x+2 आपल्याला 2 असेल तर त्याचं पॉईंट ऑर्डिनेट आपण काढू शकतो. म्हणजे एक्सची किंमत जर 2 असेल तर इक्वेशनमध्ये y = 3x+2 आपण इथे वाटल्यास ड्रॉ करायचा प्रयत्न करू. नवीन फाईल घेतो, न्यू फाईल. y = इक्वेशन काय आहे 3x+2. ओके, हे इक्वेशन ऑफ लाईन असेल तर आपल्याला ऑर्डिनेट्स किंवा अब्सिसा काढता येतात. ते कसे काढता येतात बघा. आता आपल्याला एक्सची किंमत किती दिलेली आहे 2, तर वाय आपल्याला काढता येईल. वाय ऑर्डिनेट किती, एक्सची किंमत 2 असेल तर एक्सची किंमत 2 टाकूया आपण. इथं आपण किंमत टाकली एक्सची 3 × 2 + 2. इक्वेशन जर सॉल्व केलं तर आपल्याला काय येईल 2 × 3 6. 6 + 2 = 8. म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, ऑर्डिनेट मिळाला 8. इथं लिहिलेलं आहे वायची किंमत 1. आपण किंमत 1 टाकली त्याच इक्वेशनमध्ये. किंमत आता एक्सची 1 टाकतोय मी, इकडे लिहितोय वायची किंमत. आपण एक्सची किंमत काय टाकतोय 1 टाकतोय, म्हणजे 3 × 1. काही किंमत टाकली एका ॲक्सिसची तर आपल्याला दुसऱ्या ॲक्सिसची व्हॅल्यू काय करता येते, कॅल्क्युलेट करता येते. 3 × 1 = 3 × 1 3. 3 + 2 विल गेट इट 5. अशा प्रकारे वायची किंमत काय झाली 5. ही वायची किंमत 5. जशा प्रकारे आपण किंमती टाकू त्यानुसार आपल्याला कॉर्डिनेट्स एखाद्या इक्वेशनच्या सहाय्याने त्याचे पॉईंट्स हे काढता येऊ शकतात. आपल्याला आता बघायचं आहे स्ट्रेट लाईन ग्राफ. आता स्ट्रेट लाईन ग्राफ आपण पाहणार आणि त्याच्यानंतर बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियडला आपण बघू, कारण तुम्हाला ते घरी प्रॅक्टिससाठी वेळ पण मिळाला पाहिजे. तर आता स्ट्रेट लाईन ग्राफ कसा असतो, द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन कन्सिस्ट ऑफ फर्स्ट डिग्री ऑर्डर अल्जेब्रिक इक्वेशन विथ 2 व्हेरिएबल्स. त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतात इक्वेशनमध्ये आणि द पॉवर ऑफ बोथ एक्सपोनंट इज युनिटी. दोघांची पॉवर काय असते म्हणजे युनिटी, म्हणजे 1 असतं. द मोस्ट जनरल स्ट्रेट लाईन इक्वेशन, एक इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन जे जनरल इक्वेशन जे आहे ते आहे असं दिलं जातं ax + by + c = 0. याच्यामध्ये एक्स आणि वाय काय आहेत, हे व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय ॲक्सिसवरच्या, त्यांच्या वेगवेगळ्या किमती असतात. आणि ए आणि बी जे आहेत आणि सी जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत. ए बी सी आणि कॉन्स्टंट. आता हे जे इक्वेशन दिलेलं आहे ह्या इक्वेशनला जर आपण बी आणि डिवायडिंग इक्वेशन बी अँड रिअरेंज केलं, या इक्वेशनला आपण बीने डिवाइड केलं आणि इक्वेशन आपल्या सोयीप्रमाणे लिहून घेतलं. काय केलेलं बघा, इक्वेशनला a/b केलं. आपल्या सोयीसाठी त्याला मायनस चिन्ह दिलेलं आहे. ते आपल्याला रिअरेंज करायचं. एका व्हेरिएबलला जर मायनस चिन्ह दिलं तर दुसऱ्या व्हेरिएबलला पण द्यावं लागेल. सो हिअर y = -a/b. या एला बीने डिवाइड केलं इंटू एक्स. हा गुणिला आहे म्हणजे एला फक्त आपण डिवाइड करतोय इंटू सी डिवायडेड बाय -b. आता इथं पण डिवाइड केलेलं आहे बीला. आता मी बघतोय मी तुम्हाला समजण्यासाठी हे इक्वेशन आपण सेपरेट लिहूया म्हणजे अजून तुम्हाला चांगलं. ax + by + c = 0. ax + by + c = 0. या इक्वेशनला आपण काय करतो आता बीने डिवाइड करतो. म्हणजे पहिल्या टर्मला आता काय करणार बीने डिवाइड करणार. म्हणजे काय a/b आपण डिवाइड केलं इंटू काय लिहिलं तो एक्स जसाच्या तसा लिहिला इंटू एक्स. आणि आपण काय केलं आपल्या सोयीसाठी याला मायनस चिन्ह दिलं. रिअरेंज करतोय आपण इक्वेशनला. आता दुसऱ्या टर्मला आपण डिवाइड करणार. दुसरी टर्म मी खाली लिहितो मुद्दाम समजण्यासाठी. त्याला पण बीने डिवाइड करू. b/b मल्टिप्लाय. सगळ्या इक्वेशनला आपण बीने डिवाइड करतो म्हणून b/d इंटू वाय
हा वाय आपण जसाच्या तसा लिहिला. बी बाय बी काय येईल, त्याची किंमत 1 येते. 1 गुणिले वाय बरोबर 1च येईल, त्यामुळे ही टर्म कॅन्सल होते. आणि इथं काय लिहिलं, सी, काय लिहिले आपण, सी, सीला पण आपण काय केलं, सी डिवायडेड बाय बी असं आपण लिहिलं आणि त्याला देखील काय दिलं, मायनस चिन्ह. बघा इक्वेशनमध्ये सेम तेच केलेलं आहे. सीला आता मात्र हा वाय जो आहे, सॉरी आपण तो वाय उरलेला 1 × वाय वाय एक वायच होईल. हा वाय काय केला आपण, आता मी वाय आपल्याला आलेला आहे. आता इक्वेशन मग भागाकार करून काय आलेलं आहे मी आधी लिहितो. मी कुठल्याही प्रकारचं चिन्ह आधी देत नाही आहे, कारण कन्फ्युजन होईल. आता हे एला एक्सने डिवाइड करून ही व्हॅल्यू आली, आपण ते लिहिलं ए बाय बी इंटू एक्स प्लस वाय प्लस सी अपॉन बी इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आपण बीने डिवाइड केल्यामुळे हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता मी काय करतो, हा वाय इथंच ठेवतो आणि या दोघी व्हॅल्यू त्या बाजूला शिफ्ट केल्या तर काय होईल, वाय पॉझिटिव्ह इथंच ठेवलेला आहे. आता ए बाय बी इंटू एक्स ही व्हॅल्यू आपल्याला काय होईल, तिकडे जाताना, इकडे प्लस आहे तिकडे जाताना काय होईल, ती मायनस होते. म्हणून मायनस ए बाय बी इंटू एक्स. आता हा पण काय होईल, मायनस, प्लस लिहून घेतो चिन्ह वाटल्यास प्लस. आता हा त्या बाजूला जाताना काय होईल, मायनस होईल. म्हणून मायनस सी बाय बी अशा प्रकारे इक्वेशन मिळालं. हे इक्वेशन आपल्याला अशा प्रकारे हे मिळालं. हे दोघी चिन्ह मायनस आहेत, त्यामुळे हे चिन्ह आपण मायनस लिहू शकतो किंवा आपण मायनसच ठेवूया. अशा प्रकारे इथे इक्वेशनमध्ये आपल्याला मिळालं. मग आपण काय केलं त्याला, आता दॅट इक्वेशन इज द हे कोणत्या प्रकारचं इक्वेशन आहे बघा, वाय इज इक्वल टू mx प्लस सी. म्हणजे काय आहे, वायमध्ये हा ए मायनस ए बाय बी म्हणजे काय एम, आणि हा एक्स जसं तसा प्लस या व्हॅल्यूला काय कन्सिडर केलं, सी. म्हणजेच आपण काय केलं, या इक्वेशनमध्ये आता हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये आपण काय मानलं, मायनस ए बाय बी ही जी काही किंमत आहे, दिस व्हॅल्यू इज इक्वल टू काय कन्सिडर केलं, एम. आणि ही जी काय व्हॅल्यू आहे काय, मायनस सी बाय बी इज इक्वल टू, याला काय कन्सिडर केलं, इट इज इक्वल टू सी, याला कन्सिडर केलं. ते इक्वेशन कसं होईल, मग मी वरती लिहितो वाय इज इक्वल टू, आता हा यम मानला म्हणून काय झालं यम, आणि हा एक्स जसाच्या तसा एक्स प्लस या व्हॅल्यूला आपण सी मानलं म्हणून आपण लिहिलं एम एक्स प्लस सी. याला इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन आपण म्हणतो. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. याच्यामध्ये जो असतो सी हा स्लोप असतो ऑफ द लाईन, आणि यम, आणि हा सी जो असतो काय असतो, इंटरसेप्ट म्हणजे छेदनबिंदू ज्याला आपण म्हणतो. अशा प्रकारे इक्वेशन आपल्याला मिळालं, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. आणि याच्यामध्ये दिलेलं बघा एम इज इक्वल टू मायनस ए बाय बी आणि सी इज इक्वल टू काय असतं, मायनस सी बाय बी. अशा प्रकारे हे आपल्याला एनी अल्जेब्रिक इक्वेशन ऑफ अ फर्स्ट डिग्री म्हणजे फर्स्ट ऑर्डर मे बी ट्रान्सफॉर्म इंटू इक्वेशन ऑफ स्टेट लाईन. कुठलंही फर्स्ट ऑर्डर इक्वेशन जे आहे ते इक्वेशन ऑफ स्टेट लाईनमध्ये त्याचं कन्व्हर्शन आपल्याला करता येऊ शकतं. आता आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन जे आहे ते पुढच्या वेळेला आपण त्याचं कसं कॅल्क्युलेशन्स करतात ते बघणार. फक्त हा इक्वेशन वाय इज इक्वल टू एम एस सी हा स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. नियमला आपण काय म्हणतो, स्लोप असं म्हणतो, आणि सीला आपण काय म्हणतो, इंटरसेप्ट. आता याचे स्लोप जो आहे एखाद्या लाईनीचा आहे, दोन प्रकारच्या मेथड्स आहेत. स्लोप काढण्याच्या दोन प्रकारच्या मेथड्स आहेत, ते पुढच्या पिरियडला आपण बघणार. तोपर्यंत लेक्चर एन्जॉय करा. काही शंका असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवर विचारा. लेक्चरला लाईक करा, सबस्क्राईब करा. मात्र कॉमेंटमध्ये तुमचं अटेंडन्ससाठी तुमचं नाव जरूर टाका. विद्यार्थी पूर्ण व्हिडिओ पाहत नाही, सो यू शुड हॅव टू वॉच व्हिडिओ कम्प्लिटली. मी पुन्हा पुन्हा सूचना करतोय कम्प्लीट, तुम्हाला नंतर कळेल मी का सूचना करतोय कम्प्लीट व्हिडिओ पहा म्हणून. सो थँक्यू व्हेरी मच.